नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पॉलिटेक्निकला असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पॉलिटेक्निकला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला या वर्षीचा जो अकॅडमिक कॅलेंडर आहे 2024-25 चा तो MSBT चा आलेला आहे। त्या अकॅडमिक कॅलेंडर नुसार तर या वर्षी तुमचं कॉलेज कधी सुरू होणार आहे, क्लास टेस्ट 1 तुमची कधी होणार आहे, क्लास टेस्ट 2 कधी होणार आहे आणि तुमचे प्रॅक्टिकल एग्जाम कधी होणार आहेत आणि थेरी एग्जाम कधी होणार आहेत। त्यानंतर तुम्हाला एग्जाम फॉर्म या सेमिस्टरचा म्हणजेच विंटर 2024 चा एग्जाम फॉर्म कोणत्या डेटला भरायचा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधनं तुम्हाला मिळतील। विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया आपण अकॅडमिक इयर 2024-25 चं हे MSBT चं महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशनचं कॅलेंडर आहे। या कॅलेंडर प्रमाणे तुमचं जे काही शेड्यूल आहे ते हे कंडक्ट करतात। तर फर्स्ट आता आपण बघूया अकॅडमिक टर्म जे आहे ते तुमचं कधीपासून कधीपर्यंत आहे। तर अकॅडमिक टर्म तुमचं आता हे अकॅडमिक टर्म जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत म्हणजे थर्ड सेमिस्टरला जाणार आहेत आणि जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत म्हणजे 5व्या सेमिस्टरला जाणार आहेत तर त्यांचं अकॅडमिक टर्म जे आहे ते 25 जुलै ते 25 ऑक्टोबर 2024 हे तुमचं अकॅडमिक टर्मची डेट आहे। त्यानंतर तुमची क्लास टेस्ट फर्स्ट कधी होणार आहे, तर क्लास टेस्ट फर्स्ट जे आहे ते 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2024 या डेटच्या दरम्यान तुमची क्लास टेस्ट फर्स्ट होणार आहे। त्यानंतर तुमची सेकंड क्लास टेस्ट कधी होणार आहे, तर 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2024 या डेटच्या दरम्यान होणार आहे। त्यानंतर मग जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार आहेत नवीन विद्यार्थी तर त्यांची जे क्लास टेस्ट फर्स्ट आहे ते कधी होणार आहे किंवा त्यांचं अकॅडमिक टर्म कुठून कुठपर्यंत आहे, तर अकॅडमिक टर्म जे आहे जे फर्स्ट इयरला विद्यार्थी यंदा नवीन ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी 12 ऑगस्ट ते 13 नोव्हेंबर 2024 हे अकॅडमिक टर्म जे फर्स्ट इयरला नवीन विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर जे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांची क्लास टेस्ट फर्स्ट कधी होणार आहे, तर 18 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2024 या डेटच्या मध्ये क्लास टेस्ट फर्स्ट होणार आहे। त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची कधी होणार आहे, तर 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 या डेटच्या दरम्यान सेकंड क्लास टेस्ट होणार आहे। तर हे झालं तुमचं अकॅडमिक टर्म, म्हणजे तुम्हाला या सेमिस्टरला क्लास टेस्ट 1 कधी, क्लास टेस्ट 2 कधी आपण हे बघितलं। आता जो नेक्स्ट टेबल दिलेला आहे अकॅडमिक कॅलेंडरच आहे हे, पण इयरली पॅटर्नचं आहे। तर तुम्हाला इयरली पॅटर्न नाही, फक्त तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे म्हणून आपण सेमिस्टर पॅटर्नचं बघितलेलं आहे। आता हे विंटर 2024 ह्या एक्झाम साठी आपण हे बघितलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण समर 2025 जे एक्झाम होणार आहे तुमची म्हणजे वर्षामधली दुसरी टर्म, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू। आता मेन म्हणजे तुम्हाला या जे विंटर 2024 ची एक्झाम आहे त्याचा एक्झाम फॉर्म तुम्हाला कधी भरायचा आहे ते बघूया आपण, त्याची डेट बघूया। तर तुम्हाला नॉर्मल फीस मध्ये जे MSBT ची नॉर्मल फीस आहे 600 अंदाजे 600 रुपये 620 जे काही आहे ते, तर ते नॉर्मल फीस मध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म कधी भरता येतो, तर हे 4 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 मध्ये जर तुम्ही एक्झाम फॉर्म भरलात आणि ह्याच डेट मध्ये सगळ्यांनी एक्झाम फॉर्म भरून घ्या म्हणजे तुम्हाला नॉर्मल फीस लागेल। आणि तुम्ही ह्या डेट मध्ये जर भरला नाहीत समजा, तर जर समजा तुम्ही 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2024 या डेट मध्ये फॉर्म भरलात तर तुम्हाला नॉर्मल फीस प्लस ह्या ठिकाणी लेट फीस 200 रुपये लागणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्ही इथं लेट फीस नुसार म्हणजे 19 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर ह्याच्यामध्ये जर एक्झाम फॉर्म तुम्ही भरला नाहीत तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येतो 22 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2024, पण ह्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठी पेनल्टी लागणार आहे। नॉर्मल फीस प्लस 1500 रुपये पेनल्टी म्हणजे हे खूप जास्त फीस होते। त्याच्यामुळे एक्झाम फॉर्म तुम्ही 4 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर ह्या डेट मध्येच भरून घ्यायचं, म्हणजे कॉलेजमध्ये एक्झाम फॉर्म भरण्याची नोटीस लागली की लगेच एक्झाम फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला लेट फीसही लागणार नाही
आणि पेनल्टी पण लागणार नाही. मग तुम्हाला आता नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट हे इन्स्टिट्यूट फील आणि कन्फर्मेशन म्हणजे कॉलेज लेवलवर कन्फर्मेशन त्यांनी 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर ह्या डेटमध्ये करून घेतील. आणि जे लेट फीस मध्ये भरतील स्टुडंट तर त्यांचं कॉलेजकडून 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर ह्या डेटमध्ये एक्झाम फॉर्म त्यांचा कन्फर्म केला जाईल. आणि जे पेनल्टी फीस भरून एक्झाम फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत त्यांचा एक्झाम फॉर्म 22 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या डेटमध्ये होईल. मग जे आरबीटी आहे रिजनल बोर्ड टेक्निकल एज्युकेशन त्यांनी हे 25 ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत तुमचा एक्झाम फॉर्म कन्फर्म करून घेतात. आता कॉलेज लेवलचं आणि आरबीटीचं हे काय तुमचं काम नाही, तुमचं काम आहे एक्झाम फॉर्म भरणे, बाकीची प्रोसेस त्यांनी ते करून घेतात. तर हे झालं तुमचं एक्झाम फॉर्म रिलेटेड अतिशय महत्वाचे डेट्स आहेत. हे डेट्स लक्षात ठेवा आणि त्या डेटला तुमचे एक्झाम फॉर्म भरून घ्या. आता नेक्स्ट जे आहे तर हे नेक्स्ट जे आहे तर तुमचे म्हणजे विंटर 2024 म्हणजे या वर्षीचे तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहेत आणि तुमची थेरी एक्झाम कधी होणार आहे आणि रिझल्ट तुमचा या सेमिस्टरचा कधी लागणार आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर प्रॅक्टिकल एक्झाम जे आहे तुमची 5 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2024 मध्ये तुमची जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. म्हणजे कोणाची एक्झाम होणार आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम जे विद्यार्थी 3rd सेमिस्टर आणि 5th सेमिस्टर मध्ये आहेत म्हणजे 2nd इयर आणि 3rd इयरचे विद्यार्थी, आणि जे विद्यार्थी 1st इयरला आहेत त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम 14 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2024 या डेटमध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होईल. मग थेरी एक्झाम जे आहे तर थेरी एक्झाम 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2024 या डेटमध्ये तुमच्या सगळ्यांचीच थेरी एक्झाम होणार आहे. आणि एक अंदाजे इथं तुम्हाला डिक्लेरेशन रिझल्टची डेट दिलेली आहे 3rd वीक ऑफ जानेवारी 2025 टेंटेटिव्हली, म्हणजे हे काय फिक्स नाही, एक अंदाजे तुम्हाला रिझल्टची डेट दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जे की तुमच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार तुमचा कॉलेज कधी सुरू होणार आहे, टेस्ट कधी होणार आहे, सेकंड टेस्ट कधी होणार आहे, एक्झाम फॉर्म तुम्हाला कधी भरायचा आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच MSBT रिलेटेड जे काही नवीन परिपत्रक आहेत, जे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मिळत जातील. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.